आपल्याच गावातील लहान मुलांची माता माया, तुम्हा सगळ्यांची बहीण माया, या मायाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। कूर येथील अंगणवाडी सेविका माया सारंग हिचा घातपातानेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा संशय। गावकऱ्यांनी काढली कॅन्डल मार्च श्रद्धांजली रॅली। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी कूर तालुका भुदरगड येथील अंगणवाडी सेविका माया विठ्ठल सारंग हिला चक्कर आली असल्याचे सांगून तिचे पती विठ्ठल सारंग हे औषधोपचाराकरिता स्थानिक दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। इतक्यात सदर वार्ता माहेरकडील लोकांना व ग्रामस्थांना कळाली। सर्वांनी दवाखान्यात धाव घेतली असता वेगळाच प्रकार आढळून आला। दवाखान्यात गेल्यावर पाहिले असता नातेवाईकांना मयत मायाच्या गळ्यावर व्रण असल्याचे आढळून आले। ते व्रण पाहताच नातेवाईकांनी हा मृत्यू नसून घातपात असल्याचे मत व्यक्त केले। त्यानुसार सदर मयत महिलेचे शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे दाखल केले असता सदर बाब वर्दीने भुदरगड पोलीस ठाणे येथे कळवण्यात आली। वर्दीची माहिती मिळताच पोलीस येथे दाखल झाले व पंचनामा करून मयत मायाचे भाऊ कपिल मधुकर पाटील यांचा जबाब घेण्यात आला। सदरचा जबाब हा मयत मायाचे पती विठ्ठल सारंग यांच्या सांगण्यावरून भाऊ कपिल याने अनावधानाने दिला असल्याचे मत माहेरच्या नातेवाईकांनी सांगितले आहे। सद्य परिस्थिती पाहता माहेरच्या नातेवाईकांनी अधिकृत शवविच्छेदनाकरिता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मायाचे शव कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। त्यानंतर प्रथमदर्शनी रिपोर्ट पाहता घातपात असल्याची शंका बळावली आहे। त्या अनुषंगाने आज ग्रामस्थांच्या वतीने मयत मायाला न्याय मिळण्यासाठी व यापुढे कोणावरही असा प्रसंग होऊ नये यासाठी कॅन्डल मार्च श्रद्धांजली रॅली संपूर्ण कूर गावातून काढण्यात आली। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने गावातील महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी सहभाग घेऊन मयत माया यांना श्रद्धांजली वाहिली। हे पहा, आज आपण या ठिकाणी आपल्याच गावातील लहान मुलांची माता माया, तुम्हा सगळ्यांची बहीण माया, या मायाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या कृत्याच्या पाठीमागे जी कोणी शक्ती असेल त्या शक्तीला धडा शिकवण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे। तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आज या ठिकाणी जमल्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं, पाटील कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी 1-2 मिनिटाची ग्रामस्थांच्या वतीनं मायाला श्रद्धांजली व्हायची आहे, तेव्हा 2 मिनिटं आपण सगळ्यांनी स्तब्ध राहायचं आणि मी ऑर्डर दिल्यानंतर सगळ्यांनी मायाला श्रद्धांजली व्हायची आहे। तर सावधान। श्रद्धांजली रॅली काढली। खरं तर हा कोणता मोर्चा किंवा लढाई प्रदर्शन किंवा शक्ती प्रदर्शन नव्हतं, तर गावची माहेरवासीन कुमारी माया मधुकर पाटील हिला कूरवासियांच्या वतीने वाहिलेली ही एक भावपूर्ण श्रद्धांजली होती। या खरं तर कामामध्ये प्रशासन आमच्याच बाजूने आहे किंवा त्यांचा पूर्णपणे आम्हाला सपोर्ट आहे। कुठल्याही बाबतीत त्यांनी आम्हाला काटकसर केलेली नाही, सर्व गोष्टी पुरवत आहेत। त्या सर्वांच्या वतीनं आणि कूरवासियांच्या वतीनं वाहिलेली ही एक श्रद्धांजली आहे। आज या ठिकाणी जी काही आपण श्रद्धांजली रॅली काढलेली आहे, ती रॅली आमची बहीण माया हिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आम्ही काढलेली आहे आणि त्याचबरोबर तिला न्यायही मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। तरी मनापासून मी तिला श्रद्धांजली वाहते। आणि कूरवासियांच्या वतीनं या ठिकाणी मायाला श्रद्धांजली रॅली या ठिकाणी काढलेली आहे। या रॅलीतून एकच या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मायाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच ग्रामस्थांची एकमेव आशा आहे। या घटनेचा अधिक तपास भुदरगड पोलीस करत आहेत। माया यांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे।